नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालय यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे. तर या जाहिराती संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणची भरती निघालेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, त्याच्या एकूण जागा किती आहे आणि अर्ज तुम्हाला या ठिकाणी किती तारखेपर्यंत भरावा लागेल. तर बघा, सरळ सेवा परीक्षा गट क 2026 कामगार आयुक्तालय मुंबई. तर पहिली जी पोस्ट आहे ती निरीक्षकची आहे. निरीक्षकच्या एकूण 62 जागा आहे. नंतर 2ची पोस्ट आहे लेखापाल, हिची एकूण 12 जागा आहे. आणि नंबर 3ची पोस्ट आहे लघु टंक लेखक म्हणजे स्टेनोची, हिची एकूण 4 जागा आहे. ठीक आहे. तर 78 जागेसाठी ही भरती निघालेली आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, तर अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे 13 मे, म्हणजे आजपासूनच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अजून लिंक उपलब्ध व्हायची आहे. लिंक उपलब्ध झाली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. त्याची अंतिम तारीख असणार आहे 11 जून. 11 जूनपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. 11 जून याची अंतिम तारीख आहे. तर याची जी पात्रता मागितल्या जाईल ते राहणार आहे निरीक्षकसाठी ग्रॅज्युएशन, लेखापालसाठी BCom आणि जे लघु टंक लेखनची पोस्ट आहे यासाठी पात्रता मागितल्या जाईल स्टेनोसाठी, म्हणजे स्टेनो. 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळातर्फे ही पदे भरल्या जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं अंतिम तारीखेची 11 जून आहे. आज दुपारपर्यंत संपूर्ण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. सायंकाळी या जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर येऊन जाईल. तर मित्रांनो, संपूर्ण जाहिरात जे आहे ते अजूनपर्यंत आलेली नाही, फक्त नोटिफिकेशन आज जाहीर केलेलं आहे. आज दुपारपर्यंत संपूर्ण जाहिरात या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, आपण लक्षात ठेवायचं आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 11 जून याची अंतिम तारीख आहे. तर संपूर्ण जाहिरातीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.